नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत मित्रांनो डिप्लोमा इन प्रोडक्शन इंजिनिअरिंगच्या या कोर्स बद्दल, जो की डिप्लोमा स्तरावरील एक कोर्स आहे जो तुम्ही नंतर करू शकता। याच्यामध्ये कोणता सिलेबस आहे, जॉब अपॉर्च्युनिटीज काय आहेत, याचे कॉलेजेस कोणते, सिलेबस सगळे डिटेल्स या व्हिडिओमध्ये आपण पाहूया। हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्कीच करा। सो लेट्स बिगिन। तर आता पाहूया की या कोर्समध्ये मेनली काय शिकवलं जातं। तर याच्यामध्ये ब्रॉडकास्टिंग, प्रोडक्शन, असिस्टंट इंजिनियर या रिलेटेड सर्व गोष्टी ज्या आहेत त्या शिकवल्या जातात, जे की आपण सिलेबस मध्ये फर्दर पाहणार आहोत। आता या कोर्सचा कालावधी काय, तर या कोर्सचा कालावधी सरप्राइजिंगली 3 मंथ पासून ते 3 वर्षाचा असू शकतो। मॅक्झिमम 3 वर्षाचा याच्यामध्ये कोर्स अवेलेबल आहे। आता हे कॉलेज टू कॉलेज व्हेरी करतं आणि कॉलेजवर डिपेंड आहे की तिथे हा कोर्स ते किती वर्षासाठी ऑफर करत आहेत। आता याचे आपण पात्रता निकष पाहूया की पात्रता निकष काय आहे, म्हणजे एलिजिबिलिटी काय आहे या कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी। तर हा कोर्स 12वी वर डिपेंड आहे, म्हणजे तुमची 12वी कंप्लीट झालेली पाहिजे आणि तुम्ही सायन्स या स्ट्रीम मधून मिनिमम 50% मार्क्स घेणे आवश्यक आहे। आता काही काही कॉलेजमध्ये 55 हा क्रायटेरिया आहे, पण मिनिमम 50% मार्क्स घेणे सायन्स स्ट्रीम मध्ये आवश्यक आहे। त्यावेळेस तुम्ही या कोर्ससाठी एलिजिबल होता आणि हे कॉलेज टू कॉलेज व्हेरी करतं। आता याची आपण ऍडमिशन प्रोसेस पाहूया की ऍडमिशन प्रोसेस कशी आहे। तर याची ऍडमिशन प्रोसेस ऑनलाईन ॲज वेल ॲज ऑफलाईन पद्धतीने बी होते। वर्षाच्या मिड मध्ये म्हणजे एप्रिल ते जून मध्ये तुम्हाला याचे फॉर्म्स निघालेले पाहायला भेटू शकतात। तुम्हाला यासाठी कॉलेजच्या टच मध्ये त्याच्या नोटिफिकेशन त्याच्या साईटवरच राहावं लागेल आणि नोटिफिकेशनची राहावं लागेल। त्याबरोबर ज्यावेळेस नोटिफिकेशन निघतील त्यावेळेस तुम्ही ऑफलाईन पद्धतीने जाऊन ते जे कॉलेज आहे त्याला व्हिजिट करून ऍडमिशन फॉर्म भरू शकता आणि त्या कोर्सला एनरोल करू शकता। त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीसाठी तुम्ही कॉलेजची ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करू शकता। म्हणजे जे काही कॉलेजेस आहेत त्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंकद्वारे देत आहे, तुम्ही वाचू शकता। त्या कॉलेजला तुम्हाला निरीक्षण ठेवावे लागेल। तुम्हाला जे काही कॉलेज आवडत आहे त्यांच्या ऑफिशियल साईटवरती जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता। जर सायन्स स्ट्रीम मध्ये तुम्हाला मिनिमम 50% जरी पडलेले असतील आणि तुम्ही 12वी पास आउट आहात तर हे कोर्स तुम्ही चूज करू शकता। तर मित्रांनो याचा कालावधीबद्दल आपण पाहूया। याचा कालावधी जसं मी प्रिव्हियसली सांगितलेला आहे की 3 महिने ते 3 वर्षाचा असू शकतो, कारण याचा सिलेबस खूप छोटा आहे। तुम्हाला सिलेबस बद्दल मी फर्दर पुढे सांगेन। याचा कालावधी 3 वर्षाचा असून याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशन घेता, एनरोल होता, तर याच्यामध्ये युनिट टेस्टद्वारे एक्झाम्स घेतल्या जातात। याच्यामध्ये अशा एक्झाम्स तुम्ही कंप्लीट करू शकता 3 वर्षाच्या कोर्समध्ये पूर्णतः। आणि तुम्ही ज्यावेळेस हा कोर्स कंप्लीट करताल त्यावेळेस तुम्हाला हे डिप्लोमाचं जे प्रमाणपत्र आहे ते मिळून जातं आणि तुम्ही ते फर्दर एज्युकेशन किंवा कुठेही जॉब अप्लाय करत आहात तर जॉबसाठी तर तिथे तुम्ही याला यूज करू शकता। आता ह्या डिप्लोमा इन प्रोडक्शन इंजिनिअरिंगच्या जे सिलेबस आहे त्याच्याबद्दल आपण पाहूया की याच्यामध्ये कोणकोणते विषय तुम्हाला शिकवले जातील ज्यावेळेस तुम्ही या कोर्ससाठी एनरोल होताल। तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, बेसिक फिजिक्स, बेसिक केमिस्ट्री, बेसिक मॅथमॅटिक्स, इंग्लिश, इंजिनिअरिंग ग्राफिक्स, कम्प्युटर फंडामेंटल्स, बेसिक वर्कशॉप प्रॅक्टिस, ग्रुप वाईज या सर्व जे सिलेबस आहे, म्हणजे हे सर्व टॉपिक जे आहेत ते या 3 महिने ते 3 वर्ष या कालावधीमध्ये कव्हर केले जातात, पूर्णतः कव्हर होतात। आणि हे जी सुरुवात आहे ती खूप बेसिक आहे। ऍडव्हान्स लेवल तुम्हाला डायरेक्टली डिग्री आणि यूजी मध्ये तुम्हाला पाहायला भेटू शकते। याचे आपण मुख्य कॉलेज पाहूया तर MIT युनिव्हर्सिटी, पुणे SDC युनिव्हर्सिटी, त्याचबरोबर पुण्याचे DY पाटील आहे, मुंबईमध्ये म्युझिकल इन्स्टिट्यूट कॉलेज आहे। तर या ठिकाणी तुम्हाला याचे जे ऍडमिशन आहे ते करायला चान्स आहे, किंवा इथे जे आहे हे जे कॉलेज आहे ते हे कोर्स ऑफर करतात। आणि अशा खूप साऱ्या कॉलेजची जी लिस्ट आहे ती मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंकद्वारे देत आहे। तुम्ही ते कॉलेज आणि त्यांची ऍव्हरेज फीज पाहू शकता की त्या कॉलेजमध्ये ऍव्हरेज फीज पर ॲनम किती घेतली जाऊ शकते किंवा या पूर्ण कोर्सला तुम्हाला किती खर्च येऊ शकतो। तर मित्रांनो याच्या भविष्यातल्या संधी काय काय आहेत, तर याच्यामध्ये टेक्निकल असिस्टंट, ज्युनियर इंजिनियर, तसेच खूप साऱ्या ज्या जॉब आहेत त्या अवेलेबल आहेत। आणि या जॉब ज्या आहेत त्या तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याचा जॉब रोल देत आहे आणि त्या जॉब रोल मध्ये तुम्ही त्याचा जॉबचा रोल, त्याचबरोबर त्याचं जे फीस आहे किंवा त्याचबरोबर त्याचं पर ॲनम त्याला किती पॅकेज भेटू शकतं ते पाहू शकतात। आता हे सर्व काही जे डिटेल्स आहेत डिस्क्रिप्शन मध्ये लिंकद्वारे ते वाचू शकतात। त्याचबरोबर तुम्हाला फर्दर काय करता येतं, तर फर्दर तुम्हाला MBA, BTech, MTech तेही करता येतं। खूप साऱ्या संधी अवेलेबल आहेत। त्याचबरोबर तुम्ही हे कंप्लीट केल्यानंतर
तुम्ही गव्हर्नमेंट जॉबसाठी सुद्धा अप्लाय करू शकता, ॲज वेल ॲज प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा ही जॉब करू शकता. तर याच्यामध्ये जे रोजगाराच्या संधी आहेत त्या खूप साऱ्या अवेलेबल आहेत. तर मित्रांनो, हा कोर्स का आणि कोणी निवडावा? तर मित्रांनो, जर तुम्हाला प्रोडक्शन इंजिनिअरिंग मध्ये इंटरेस्ट असेल, याच्यातले विषयांमध्ये इंटरेस्ट असेल, तर अशा विद्यार्थ्यांमधून जर तुम्ही येत असाल तर तुम्ही हा कोर्स नक्की निवडला पाहिजे. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये खूप साऱ्या जॉब्स अवेलेबल आहेत, जसं की टेक्निकल असिस्टंट, असिस्टंट इंजिनियर, प्रोजेक्ट असिस्टंट, डिझाईन असिस्टंट, असिस्टंट मॅनेजर CP, अशा खूप साऱ्या जॉब्स अवेलेबल आहेत. याचे जॉब रोल्स आणि ह्याच्या पर ॲनम इथं जेवढं पॅकेज भेटतं ते सर्व काही डिस्क्रिप्शन मध्ये मी देत आहे, लिंकद्वारे तुम्ही वाचू शकता. हे प्रायव्हेट सेक्टर तर झालं, त्याचबरोबर तुम्ही BTech, MTech असे खूप सारे PG चे कोर्सेस, त्याचबरोबर ग्रॅज्युएशनचे कोर्सेस करू शकता भविष्यामध्ये. नंतर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉबमध्ये सुद्धा खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज ओपन होतात, तर तेही करू शकता. आता याबद्दल जर पाहिलं तर तुम्हाला जर काही क्वेश्चन्स असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये मी इंस्टाग्रामची लिंक दिलेली आहे, तिथं आम्हाला विचारू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा आणि त्या ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा. काही जो क्वेश्चन असेल तर कमेंटही करू शकता, आम्ही तिथंही तुमच्यासाठी 24/7 अवेलेबल आहोत, तुम्हाला रिप्लाय मिळून जाईल. व्हिडिओवर पाहिल्याबद्दल धन्यवाद.